बॅकफुटला बॅलन्स करून कट करायचा होता. चांगला बॉल या ठिकाणी. सरप्राईज डिलिव्हरी बाय मुस्तकीम. टॉस जिंकून नाणेफेक जिंकले आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा दीपक दत्ता प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाने आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी. यावेळेस मात्र पंच केलाय बॉलला. ओव्हर द पॉइंट फिल्डर फॉर मॅक्सिमम ऑर व्हॉट. येस, इट इज मॅक्सिमम. सिक्सर. क्या बात आहे. दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये पाहू शकते. बॅकफुटला बॅलन्स खूप चांगला करतोय बॅटर श्रेयस इंदुलकर. बघा खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेतली. बॅकफुटला जाऊन बॅलन्स करून पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि अगदी सीमारेषेवर हा बॉल लँड झालाय आणि पंचांचा इशारा आलाय. 6 धावांचा षटकार. पहिला स्ट्रोक देखील तशाच पद्धतीने त्याच शैलीने खेळण्याचा प्रयत्न बॅटर श्रेयस इंदुलकरचा झाला होता, पण पुन्हा एकदा अखुटप्प्याचा बॉल दिला गेला आणि त्या बॉलवर मात्र पनिशमेंट मिळाले. ते म्हणजेच बॉलर मुस्तकीमला. धावसंख्या झाले जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी संघाची बिनबाद 6 धावा. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फ्रॉम द मॅच 1 चांगली फलंदाजी श्रेयस इंदुलकरची राहिलेली आहे आणि अविरतपणे अखंडपणे तशीच फलंदाजी या सामन्यात सुद्धा. पुन्हा एकदा मुस्तकीम ओव्हर द विकेट. वाव वाव वाव, दॅट वॉज अ नाईस कमबॅक बाय मुस्तकीम. अपेक्षित असते मित्रांनो, यावेळेस तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळता आणि व्यावसायिक क्रिकेट खेळताना मात्र तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचे बारकावे असायला हवे. प्रत्येक गोष्टीच्या मात्र कुठेतरी उणीवा सामर्थ्य ओळखण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी आणि मुस्तकीमने ते ओळखले आणि त्यामुळेच कप चांगला कमबॅक या ठिकाणी मुस्तकीमचा. बॉल डॉट गेलाय. फुल टॉस होता. बॉलला टर्न केला मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षकाकडे कमलेश. बॉल स्टॉप करून फेक करेपर्यंत 1 धाव मिळते. संयम आणि आक्रमकता ठासून भरले आहे या दोन्ही संघांमध्ये आणि आतापर्यंत चांगला खेळ श्रेयस इंदुलकरने पहिल्या 4 बॉल्सवर दाखवला आहे. जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी संघाची धावसंख्या 7 या आकड्यावर नेऊन पोहोचवले. मुस्तकीम रायगडचा दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याची वर्णी दीपक दादा प्रतिष्ठान जागतिक स्पोर्ट डोंबिवलीमध्ये लागले आणि खूप खेळाडू स्वतःच्या कामगिरीवर प्रसिद्ध होत असतात. त्यातला एक खेळाडू तुम्हाला मुस्तकीम पाहायला मिळते. स्टेप आउट झाले. ड्राईव्ह केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेक करेपर्यंत फक्त 1 धाव मिळते. ही चपळता तुमच्याकडे असायला हवी. कॉलिंग आणि एक्झिक्युशन आणि त्यानंतर मात्र रिझल्ट, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या 3 गोष्टीवर आतापर्यंत सरस ठरलेले आहेत श्रेयस इंदुलकर आणि अर्जुन भोसले. धावसंख्या झाली बिनबाद 8 धावा. आतापर्यंत 5 बॉल्स फेकलेत या पहिल्या डावातल्या पहिल्या षटकाचे. शेवटचा बॉल फेकण्यासाठी बॉलर सज्ज होतोय मुस्तकीम. स्ट्राईकवर असेल बॅटर श्रेयस. यावेळेस फुटवर्क तितकंसं प्रॉपर झालं नाहीये. मनासारखा फटका खेळण्यासाठी जो फुटवर्क घ्यायचा होता श्रेयस इंदुलकरला ते घेता आलं नाहीये. थोडासा गुडलाईनचा बॉल पिच झाल्यानंतर वेग धारण करणारा होता आणि त्या बॉलला पुन्हा एकदा कव्हर स्वीपर कव्हर रिजनमध्ये खेळायचं होतं, पण मात्र बॅट्स आणि बॉलचा समन्वय होत नाही आणि अशाच पद्धतीने पहिल्या षटकाची समाप्ती होते. 1 ओव्हर के समाप्ति के बाद जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी टीम की रन संख्या बन चुके हैं 8 रन फॉर द लॉस ऑफ 9 विकेट्स. कमेंट डीजिए. काम उल्लेख केला होता. काही जण त्यांच्या कामगिरीमुळे ओळखले जातात आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम या ठिकाणी फ्रॉम द डे 1 मिस्टर धीरज करतात. पुढचा सामना असणार आहे रोहित क्रिकेटर्स वास्को वर्सेस अमेझिंग असोलना. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचे. पुढचा सामना असेल रोहित क्रिकेटर्स वास्को वर्सेस अमेझिंग असोलना. सेकंड ओव्हरसाठी येतोय बॉलिंग ट्रॅकवर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून प्रसन्न पाटील. स्ट्राईकवर असेल बॅटर अर्जुन भोसले जो खेळतो वैयक्तिक 1 धावेंवर. हो, यावेळेस मात्र बॉलला स्लाइस केलं जाईल पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पण तो बॉल अडवेपर्यंत श्रेयसचा कॉल होता, स्वीकारलाय अर्जुनने. 1 धाव कंप्लीट होते. धावसंख्या जाते बिनबाद 9 धावा. चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून, कारण दोन्ही संघ मात्र जिंकण्याचा उद्देश घेऊन आले. आजच्या दिवसातला एक विजय नोंदवलेला आहे जगदंबा क्रिकेटर्सने आणि आतापर्यंत एकही सामना ते पराभूत झाले नाही या स्पर्धेमध्ये. हो, यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने पंच केलाय. बॉलला स्वीपर कव्हर रिजन मध्ये बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. मॅक्सिमम सिक्सर.
बॉलर तयार प्रसन्न. पुन्हा एकदा यावेळेस ड्राईव्ह करायचा होता, प्रॉपर कनेक्शन होत नाही, शरीरापासून दूर होऊन वारंवार खेळलं जातं आणि त्याच कुठेतरी उणिवेचा शोध गोलंदाज प्रसन्नने घेतला आणि यावेळेस बॉलला थोडासा अतिरिक्त वेग दिला होता, त्यामुळेच मनासारखा फटका, मनासारखा ड्राईव्ह शॉट खेळता आला नाहीये. बॅटर श्रेयसला स्ट्राईक आउट राऊंड धावसंख्या जाते ती म्हणजे पुढे पोहोचते 16 वर. यानंतर सामना असेल या सामन्यातील पराभूत संघ पुन्हा एकदा यावेळेस बॉलला ग्लाइड केलं जाते पॉइंट गली रिजन मध्ये. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाला चकून मागे जातोय. थर्ड मॅन क्लिअर करेल का? थर्ड मॅन होते क्लिअर. बॉल जाते सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. अमेझिंग असोलना आणि त्यानंतर सार्थक इलेव्हन हा संघ खेळेल चालू असलेल्या सामन्याच्या पराभूत संघाशी. ओके, थँक्यू. प्रसन्न ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, उडवलाय, बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पार, आर पार, दमदार, असरदार षटकार. Board still second over going on. 1 ball is remaining to play. खूप चांगला अटॅक या ठिकाणी जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी जो अजूनपर्यंत अजिंक्य राहिलाय या स्पर्धेमध्ये तो करतोय. 26 धावा. स्विच हिट, पण मात्र स्विच हिट कुठेतरी स्वीट ठरली नाहीये. बॉल मात्र जातोय डॉट. अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे बिनबाद 26 धावा. जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी. पाटील मचिंद्र पाटील सर 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकामध्ये बिनबाद 26 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि दीपक दादा प्रतिष्ठान जागृती डोंबिवली संघ मात्र त्या दिवशी मात्र जिंकलाय आणि या आजच्या दिवसावर खेळण्यासाठी आलाय. पण आता मात्र सुरुवात तशी चांगली नाही राहिली आहे. 1 दिवसाचा गॅप पडलाय, कदाचित तो सराव झाला नाहीये, कुठेतरी गोवाचं पर्यटन जास्त झालंय, त्यामुळेच गोलंदाजांचा जो सूर आहे तो लागत नाही. काय म्हणाल गोलंदाजीबद्दल दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स संघाच्या? धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवीन बॉलर येतोय कावा म्हणजेच कमलेश पाटील जो वडवली बी संघाकडून खेळत असतो आणि लीड बॉलर होता असतोय तो नेहमीच. पण आता मात्र व्यावसायिक क्रिकेट खेळताना त्या क्रमामध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळतोय. जशी संघाची गरज तशी कामगिरी करण्यासाठी नेहमीच तत्पर असतोय कमलेश पाटील. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय 118 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला 14 धावांवर खेळताना श्रेयस इंदुलकर. फुलटॉस साईड ड्राईव्ह केलं जाते. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय पुढे, स्टॉप करेल, बॉल फेक करेल, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. श्रेयस इंदुलकर एक कम्प्लीट पॅकेज आहे. जितका चांगला अटॅक आहे तितकंच चांगलं टेम्परामेंट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. अभ्यास जे नवोदित खेळाडू आहेत, व्यावसायिक क्रिकेट कसं खेळलं जाते ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच अशा सामन्यांना तुम्हाला त्या सामन्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. स्ट्राईकवर आहे अर्जुन. पुन्हा एकदा आडव्या पाठीने खेळलंय. क्रॉस पॅटेड स्ट्रोक, बॉल जातोय मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या जाते ती म्हणजेच 28 या आकड्यावर. कमबॅक करण्याची संधी अजूनही आहे दीपक दादा प्रतिष्ठान या टीमला. कारण भिवंडी, कल्याण, डोंबिवली परिसरातील नामवंत खेळाडू दीपक दादा प्रतिष्ठान संघामध्ये समाविष्ट आहेत. पण आताच्या घडीला कुठेतरी वरचढ ठरतोय जगदंबा क्रिकेटर्स हा संघ. यावेळी चांगला बॉल हाताळलेला आहे पण कुठेतरी लाईन चुकते. उजव्या एसटीच्या खूप जास्त बाहेर आहे. पंचाच्या मध्यमधून वाईड बॉलची खूण आहे. बघा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पंच अचूकतेने या ठिकाणी निरीक्षण करतायत आणि त्यानंतर मात्र योग्य तो निर्णय आमच्या
स्कोरर मिस्टर विराज तेंडुलकर यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत, तर त्यांची कामगिरी देखील तीच स्तुत्य आहे. धावसंख्या जाते ती म्हणजेच 30 या आकड्यावर, 30 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या दोन बॅटरची, अर्जुनची आणि श्रेयसची. यावेळेस आउटसाइड क्षेत्ररक्षक आहे यष्टीरक्षकाच्या मागे. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. चांगला बॅकअप त्या ठिकाणी महेंद्र मागेचं शॉर्ट फाईन एक रिजनमध्ये इनफिल्डच्या आत. धावसंख्या फक्त 1 जाते पुढे. धावसंख्या जावं येईल ती म्हणजेच 31 या आकड्यावर. बऱ्यापैकी या ठिकाणी ब्रेक लावलाय धावसंख्येला कमलेश पाटीलने. आक्रमक प्रयत्न केले जात आहेत, पण तितकीच चांगली व्हेरिएशन दाखवणारी गोलंदाजी. सरळशेत खेळायचा होता, व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाही. बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होता मिड विकेट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक फॉर्म बॉल पाहायला मिळते. बघा, एक एक छोट्या छोट्या उणीवा तुमच्या संघासाठी डोकेदुखी ठरू शकतील. आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. एक एक धाव दुसऱ्या डावाच्या शेवटच्या क्षणामध्ये मात्र तुम्हाला पहिल्या डावाची आठवण करून देणारी असते. आणि या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षण चुकते आणि त्या चुकीचा फायदा होतोय जगदंबा क्रिकेटर्स या संघाला. 2 धावांची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजे 33 या आकड्यावर. लीग सिस्टम आहे मित्रांनो. लीग सिस्टममध्ये मात्र तुम्हाला प्रत्येक संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. फुलटॉस बॉल मात्र तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. काऊ कॉर्नर रिजनमध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. चांगला थ्रो, खूप चांगलं कलेक्शन आणि तिथलं चांगलं गॅदर तुम्हाला पाहायला मिळते. चांगले बॉन्डिंग या ठिकाणी. आता जागृती स्पोर्ट्स पुन्हा एकदा कुठेतरी या सामन्यामध्ये वर येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते, कारण त्यांना ठाऊक आहे सर्वात स्ट्रॉंग संघ आहे तो म्हणजेच काय आजच्या या दिवसातला नाही तर पूर्ण स्पर्धेतला जगदंबा क्रिकेटर्स. त्यांना मात्र पराभूत करण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करते. यावेळेस मात्र तडाका, धडाकेबाज स्ट्रोक आउट ऑफ द पार्क फॉर मॅक्सिमम सिक्सर. कहर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग अर्जुन भोसलेची. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले. 3 षटकार समाप्तीनंतर जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी संघाची धावसंख्या बिनबाद 40 धावा. मनीष एक गोष्टीचा मी निश्चित उल्लेख करेन या मैदानावरती की अर्जुन भोसले ज्याने मागच्या सामन्यामध्ये 29 धाबा ठोकून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि श्रेयस इंदुलकर ज्याने मागच्या सामन्यामध्ये 23 धाबा कुठल्या होत्या. श्रेयस इंदुलकरचा ओव्हरचा आउट आपण जर परफॉर्मन्स पाहिला ना तर खूप चांगला राहिला, कारण प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आणि हा असा एकमेव संघ ठरलाय ज्यानं कोणताही सामना गमावला नाहीये. जागृती संघ आपण पाहिलं तर हा संघ 4 सामना आतापर्यंत खेळलाय. पहिला सामना त्यानं हरला होता, दुसरा सामना टाय झाला होता, तिसरा जिंकला होता, चौथा जिंकला होता आणि याच जागृती संघानं सपोर्ट केलं होतं ते म्हणजे निश्चित जगदंबा क्रिकेटर संघाला. आता त्यांच्यासोबत त्यांना फाईट करायचे आणि हे चित्र तुम्हाला लीगमध्ये सातत्यानं सर्रासपणे पाहायला मिळतं. मजा येईल या सामन्यामध्ये. क्या बात आहे. आता बघा, ज्या संघासाठी तुम्ही चेअरअप करत होते दुसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या आणि त्या संघाच्या विरोधात तुम्ही खेळताय जिंकण्यासाठी, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या मनोरंजनाचा भाग नाही आहे, तर हा मात्र आता प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे. कारण आता मात्र तुम्हाला जिंकायचंच आहे. त्यावेळेस मात्र तुम्ही त्या संघाला सपोर्ट करत होता, कारण तुम्हाला तुमची जागा या स्पर्धेमध्ये सुनिश्चित करायची होती. पण आता मात्र तुम्हाला तुमची जागा सुनिश्चित करण्यासाठी या संघाला म्हणजेच जगदंबा क्रिकेटर या संघाला पराभूत करावा लागेल. तरी चुरस नक्कीच दुसऱ्या डावामध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय करण घणसोलकर, आंबिवलीचे हा गोलंदाज. आंबिवली पनवेलचा हा गोलंदाज आता तयारी करतोय, गोलंदाजी करण्याची स्टार्ट घेतोय. आमच्या कमेंट्री बॉक्स एंड करून तयार होतोय. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो श्रेयस इंदुलकर, खेळतोय 18 धावांवर. 10 बॉल्स त्याने घेतलेत. अर्जुनने खूप चांगली साथ दिले, त्याने 8 बॉल घेऊन 20 धावांचं योगदान दिलेलं आहे. जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी पहिल्या विकेटसाठी या दोन्ही बॅटर्सची. 40 धावा बिनबाद जगदंबा क्रिकेटर्स. करण घनसोलकर ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटरने दिलाय बॉलला जोरदार धक्का. बॉल जातो सीमारेषेपार, मिळतोय दर्जेदार छक्का. त्याला मात्र एरियल रूट घडवलाय आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर बॉलला पाठवलाय 6 धावांसाठी षटकारासाठी. क्या बात आहे. हा असतो आत्मविश्वास. सकाळी आजच्या या स्पर्धेतला त्यांनी 5वा सामना खेळला, तो देखील जिंकला. हा 6वा सामना खेळत आहेत आणि काय दमदार पार्टनरशिप त्या ठिकाणी. 46 धावांची नाबाद भागीदारी पहिल्या विकेटसाठी श्रेयसची आणि अर्जुनची. करण राऊंड विकेट, धावसंख्या 46.
वेगवान बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. धाव तर गावून पूर्ण केले. यस, बाईची एक धाव मी धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. एका धावेची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 47 आकड्यावर. खूप चांगल्या परिपक्वतेने या ठिकाणी जगदंब क्रिकेट संघ का खेळतोय, कारण अजूनही एकदाही या स्पर्धेमध्ये तो पराभवाची चव चाकू शकला नाहीये. त्यामुळे मात्र ही इच्छाशक्ती प्रबळ झाली आहे. जिंकण्याची इच्छा अविरतपणे वाढत गेलेली आहे. पाहूया दीपकदादा प्रतिष्ठान संघाकडून दे धक्का मिळेल का या सामन्यामध्ये, पण तसा प्रयत्न अपेक्षित आहे. करण घनसोलकर विकेटच्या शोधामध्ये अर्धशतकी भागीदारी होईल का या सामन्याची श्रेयस सिंधुलकर आणि अर्जुन भोसलेच्या दरम्यान. यावेळेस हुक केलाय, बॉलला उडवलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात वर, मिळतोय षटकार, साधावा. मध्ये एकूण षटकार आले 6. 3 षटकार आलेले आहेत श्रेयसच्या बॅटमधून, अर्जुनच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि एक चौकार आलाय अर्जुन भोसलेच्या बॅटमधून. धाणी अशा पद्धतीने अर्धशतकी भागीदारी पहिल्या विकेटसाठी 53 धावाची राहिलेली आहे. नाबाद अर्धशतकी भागीदारी श्रेयस इंदुलकर 24 आणि अर्जुन भोसले 26. करण ओव्हर द विकेट. कुठेतरी लय बिघडवण्याचा प्रयत्न नक्कीच हा ऑप्शन यूज केला जातो बॉलरकडून, कारण बॅटर्स हे लईमध्ये आलेले आहेत आणि कुठेतरी मन विचलित करण्यासाठी आउटसाइड द ऑफ स्टिक हा वाईड बॉल आहे. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 54 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. 54 धावा धावफलकावर आहेत. जो शोध गोलंदाज घेण्याचा प्रयत्न करत होते फ्रॉम बॉल 1 ऑफ फर्स्ट ओव्हर, पण मात्र शोध मात्र परिपूर्ण होत नाहीये. कारण मुस्तकीमच्या पहिल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात 8 धावा. तितकंसं महागडं षटक नव्हतं, पण त्यानंतर प्रसन्न पाटीलने खर्च केलेल्या 18 धावा. ते थोडंसं महागडं षटक ठरलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकानंतर अजून आत्मविश्वास वाढला. कमलेश पाटीलच्या विरोधात देखील तसाच हल्ला चालू ठेवला आणि कमलेश पाटीलने देखील खर्च केलेल्या आहेत धावा जवळपास 15 ते 16 आणि करण घनसोलकर हा देखील आतापर्यंत 13 धावा खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल. यावेळेस विथ द टर्न खेळायचं होतं, पण विथ द टर्न खेळताना मात्र खूप अतिरिक्त वळण तुम्हाला पाहायला मिळालंय. लेग ब्रेक खूप चांगला यूज करतो या ठिकाणी. लेग ब्रेक म्हणा किंवा लेग कटर या सर्व गोष्टींमध्ये महारत आहे करण घनसोलकरची, पण या वेळेला या क्रुशियल मोमेंटला मात्र त्याचे सर्व जे हल्ले आहेत ते निष्फळ ठरताना पाहायला मिळते. कारण दोन्ही बॅटरचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडण्यासारखा जाणवतोय. धावसंख्या बिनबाद 55. पुन्हा एकदा करण घनसोलकर ओव्हर द विकेटनं अर्जुन भोसलेसाठी. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल होता. बॉलला पोझिशन गेली उजव्या स्टेच्या बाहेर, शफल होऊन सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये फसलाय फलंदाज अर्जुन आणि झेलचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद. विकेट डाऊन. असायला हवं निश्चित, कारण चेंडू आपण पहिला आउटचा स्टॉप होता. जरी सोडला असता कदाचित वाईट गेला असता किंवा हा गोलंदाज टर्न करतोय, मात्र चेंडूचा मेरिट पाहून खेळ खेळला नाही, त्यामुळे अर्जुनला मात्र बाद व्हावं लागला. आणि मी म्हणेन मिशन फत्ते, कारण खूप मोठा फलंदाज बाद झाला मैदानावरती. ॲक्च्युली मिशन इम्पॉसिबल होतं, पण ते मिशन पॉसिबल केलंय आपल्या डोक्याने. खूप चांगला महत्त्वाचं आहे मित्रांनो. वाघाची शिकार करताना हातामध्ये शस्त्र असून चालत नाही, डोक्यामध्ये मात्र युक्ती आणि कल्पना असणं गरजेचं आहे. आणि तेच कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त या ठिकाणी युक्ती लढवलेली आहे करण घनसोलकरने. प्रवृत्त केला ऑन साईडला खेचण्यासाठी, खूप जास्त बाहेर उजव्या ठेवला होता, पण मात्र स्ट्रोक कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि झेलचीच्या स्वरूपात अर्जुन भोसले बाद. करण राऊंड विकेट. भूषण पाटील चेंडूची लाईन अँड लेन मात्र बघितली नाही, फक्त ब्लाइंड स्ट्रोक खेचायचा प्रयत्न झाला, पण मात्र पुन्हा एकदा बाहेरचं वळण. डावखुऱ्या फलंदाजांसाठी बाहेरचं वळण तुम्हाला पाहायला मिळालंय आणि कुठेतरी पुन्हा एकदा वाईट बॉल मिळतोय. भूषण पाटील यांचा काल वाढदिवस होता, पण tenniswicket.in वतीने आज संध्याकाळी सत्रामध्ये भूषण पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जाईल. हॅपी बर्थडे भूषण पाटील. धावसंख्या झाली 56, एक गडी बाद.
यावेळेस पुन्हा एकदा बॉलला पुल केलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये, जजमेंट घेतोय त्या ठिकाणी सचिन आहे झेलचीच्या स्वरूपात, फलंदाज बाद भूषण पाटील, बॅक टू पॅव्हलियन. मला पाहायला मिळतात. एक आहे तो म्हणजेच महेंद्र मागे आणि दुसरा आहे हरीश मिरकुटे. आणि ह्या चेंजेस करताना तुम्हाला टॉसच्या अगोदर तुम्ही संघामध्ये जे चेंज करतायत ते त्या अंपायर्सला तुम्हाला दाखवून द्यायचे की आमच्या संघामध्ये चेंज आहे आणि त्यानंतर टॉस केला जाणे याची देखील दखल येणाऱ्या प्रत्येक कॅप्टन्सने घ्यायची आहे. आणि अजून एक नियम, 5व्या षटकातला पहिला बॉल हा 16व्या मिनिटी डिलिव्हर झालाच पाहिजे, नाही झाला तर मात्र पंचांच्या माध्यमातून 2 धावांची पेनल्टी त्या संघाला दिली जाईल. तर हे सर्व नियम आहेत, ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण आतापर्यंत कुठलाच निर्णय वादाच्या भोवरात सापडला नाहीये आणि शेवटपर्यंत आम्हाला यशस्वी टुर्नामेंट रंगवायची आहे, तुम्हाला सर्वांना खेळवायची आहे, त्याबद्दल आम्ही सहकार्याची अपेक्षा ठेवून आहोत. धावसंख्या 2 गडी बाद 56. हो, फुल्लर लेनचा बॉल होता, सरळ रेषेत खेळायचा होता, कुठेतरी मिसमॅच झालंय. श्रेयस स्वतःवर नाराज असेल, बायची एकदा मेल डोक्यावर हात गेलाय, कारण महत्वाचं आहे मित्रांनो, दिसते तसं नसतं. आणि यावेळेस वाटलं होतं श्रेयसला की फुल्लर लेनचा बॉल आहे, मी सहज कनेक्ट करेल, पण मात्र करण घनसोनकरला ओळखणं कधी कधी कठीण होऊन बसतं, तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. तर मच्छिंद्र सर खूप चांगला कमबॅक या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय. 4 षटकांनंतर 2 गडी बाद 57 धावा तुम्हाला जगदंबा क्रिकेटर संघाची पाहायला मिळते. तर अजून एक षटक शिल्लक आहे, तर कसं काय म्हणाल की कुठला संघ आतापर्यंत वरचढ ठरतो या महत्वपूर्ण पहिल्या डावामध्ये? मनुष्य धावसंख्या खूप चांगली झाली, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की भोसले बाद झाल्यानंतर आपण पहिल्यांदा याला भूषणला पाहिलं, मध्ये भूषण फार वेळ टिकू शकला नाही, कारण तो सेट होऊ शकला नाही. श्रेयस सिंधूकडे लक्ष असताना त्याने आतापर्यंत खूप चांगली फाईट केली आणि 4 षटकामध्ये 57 खूप चांगली धावसंख्या मी म्हणेन मैदानावरती. एक्झॅक्टली, पण 2 विकेट्स खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे, ज्यांनी खूप चांगली भागीदारी बनवली होती. आणि आता त्यानंतर मात्र आता कुठेतरी बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये श्रेयस सिंधुलकर आहे आणि त्याच्या साथीला विकास देसाई तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईकवर असेल बॅटर तो म्हणजेच श्रेयस सिंधुलकर. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी सचिन लहाने येतोय ओव्हर द विकेट. चांगला बॉल, बॉडी लाईन बॉल होता, व्यवस्थित पूल करता आला नाही आहे, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, पिचिंग ओळखणं. आणि यावेळेस गुडलेनला पिच केल्यानंतर बॉल थोडासा टॉस होतो टप्पा पडल्यानंतर आणि क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेचायचा होता श्रेयसला, मात्र व्यवस्थित कनेक्शन होऊ शकलं नाही, बॉल जातोय डॉट आणि मातीच्या खेळपट्टीचा गोलंदाजाला फायदा होतोय. अतिरिक्त उसळी देखील त्या ठिकाणी मिळते, काही ग्रासी पॅच आहेत पिचवर. धावसंख्या 57. यावेळेस मिस टाइम आहे, लीडिंग एज यष्टीरक्षक येतोय, कलेक्ट करतोय झेल आणि पहिला फलंदाज जो आला होता ज्याने या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक वेगळी उंची प्राप्त केली होती श्रेयस इंदुलकर, त्याला मात्र बाद ठरवण्यामध्ये यशस्वी ठरलाय सचिन लहाने. बॅट्समन बॅक टू डगआउट. या रोहित क्रिकेटर्स वास्को आणि अमेझिंग असोलना चला टीमने टॉससाठी यायचंय. प्रीमियर लीग मध्ये ओमकार देसाईला 4 बॉलवर 4 उत्तुंग षटकार ठोठावले होते आणि आता पाहूया सचिन लहानेच्या विरोधात खेळताना कसा खेळवले, पण तो नॉन स्ट्राईक खेळलाय. स्ट्राईकवर आहे विकास देसाई. सचिन लहाने बघा, नावामध्ये लहाने आहे मात्र कामगिरी मात्र आपल्या संघासाठी उंचच उंच करतोय, हे महत्वाचं आहे. धावत संख्या थांबले खूप वेळापासून 57 या आकड्यावर. 3 गडी बाद 57 धावा जगदंबा क्रिकेटर्स डोंगरी. सचिन लहानेने आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत आणि 1 महत्वपूर्ण गडी बाद केल्यात आणि 3 बॉल डॉट आहे. क्या बात आहे, दर्जेदार कमबॅक. मच्छिंद्र सर आपण उल्लेख केला होता की आतापर्यंत वरचा ठरला होता तो म्हणजे जगदंबा क्रिकेटर्स डोंगरिया संघ, पण या 5व्या षटकात 3 बॉल्स दर्जेदार सचिन लहाने ओव्हर द विकेटनं. आणि हा येतोय 4था बॉल आणि 4थ्या बॉलवर काय तर मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. जबरदस्त कमबॅक सचिन लहानेचं आपल्या टीमसाठी. दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट डोंबिवलीसाठी 4 बॉल डॉट आहेत.
खूप चांगला कमबॅक सर. आता 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 तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय मी. तुमची लगेच आम्ही या ठिकाणी आपण थोडीशी चर्चा करूया की 4 बॉल महत्वपूर्ण होते स्लॉग ओव्हरमध्ये आणि 4 बॉल डॉट. निश्चित मनीष जेवढं कौतुक करतोय कमीचा आहे गोलंदाजचा कारण भिंगारवाडीचा गोलंदाज फार कमी वेळामध्ये ज्यानं जी संधीचं सोनं केलं आहे. मागच्या काही वर्षामध्ये खूप लवकर इम्प्रूव्हमेंट केलं आणि काय अटॅकिंग गोलंदाजी दाखवलं. एवढं सोपं नाही आहे, चॅलेंजिंग गोलंदाजी मी म्हणेन आणि कौतुकास्पद कामगिरी, खरोखरच उल्लेखनीय कामगिरी मैदानावरती. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. आणि संघासाठी तो मदतीला आलेला आहे, संकटमोचक बनून आलेला आहे आणि खरंच जबरदस्त गोलंदाजी सचिनची. आणि यावेळेस राऊंड लेग्स यष्टी वाकवले तुम्ही गोलंदाज सचिन लहाने. बॅक टू बॅक 5 बॉल डॉट. क्या बात है. I did it, I done it, let's go. Now the world can watch me flow. Been around the globe, making it rain. No more punching the clock to maintain. आयोजन आलं ग आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड. जर हे षटक मेडन केलं गेलं सचिन लहानेकडून तर दीपक दादा प्रतिष्ठानचे मिस्टर महेंद्र म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि अरविंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील सचिनला. धावसंख्या थांबले 57 वर. ओहो यावेळेस आउटसाइड एज त्या ठिकाणी केतनला बीट करून बॉल मागे जातोय. एक धाव तर गोळा केली जाणार आहे आणि यावेळेस दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. धावसंख्या झाले ती म्हणजेच 5 गडी बाद 58 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाला 30 बॉल्स मध्ये 59 धावा पूर्ण कराव्या लागतील. 30 बॉल्स मध्ये 59 धावा पूर्ण कराव्या लागतील दीपक दादा प्रतिष्ठान जागृती स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. चला टॉस केला जाणार आहे या ठिकाणी. रोहित क्रिकेटर्स वास्को वर्सेस अमेजिंग असोलला. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय रोहित क्रिकेटर्स वास्को वर्सेस अमेझिंग असोलला. जसा दुसरा डाव चालू होईल नाण्याची पहिली बाजू पण पडताळलेली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील बघायची आहे. तर तो दुसरा डाव पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आपण आमंत्रित करूया मायक्रोफोनवर रायगडचा तोफखाना मिस्टर मच्छिंद्र पाटील सर. वेलकम सर. मुकाबला खेला जाएगा. दोनों टीम के कप्तान से गुजारिश करेंगे अमेजिंग असोलना वर्सेस रोहित क्रिकेटर वास्को. आइए टॉस के लिए शीघ्र प्रस्थान कीजिए. दोनों कप्तान यहाँ पर आ चुके हैं. स्वागत है आपका. वेलकम टू गोवा. स्वागत करेंगे हम इस SPL में सांगे प्रीमियर लीग 2021 और 22 का ये शानदार पर्व हम देख पा रहे हैं. बहुत ही शानदार ये प्रतियोगिता रही है. टुडे इज द 4th डे ऑफ दिस टूर्नामेंट. आज चौथा दिन इस प्रतियोगिता में. 3 दिन में यहाँ पर लीग प्रतियोगिता भी, आज भी लीग हो रही है. लेकिन आज जो लीग प्रक्रिया पूरी कर रही है और जो क्वालिफाइड टीमें हुई है पिछले 3 दिनों में जिनका शानदार प्रदर्शन रहा वो टीम यहाँ पर क्वालिफाई कर चुके हैं. उनके बीच में आज के दिन के मुकाबले खेले जा रहे हैं. हमारे सूर्यदत्त नाइक ये मैच का लुत्फ उठा रहे. हमारे प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर हैं. हर साल इस प्रतियोगिता में ट्रॉफी दी जाती है जो चांदी की चमचमाई ट्रॉफी. सभी की निगाह उस ट्रॉफी के ऊपर होती है और 25 टीमें इस साल इस प्रतियोगिता में शरीक हो चुके हैं और इस प्रतियोगिता में शरीक होना हमारे लिए भी गर्व की बात है. एक बड़ी प्रतियोगिता गोवा के इस मैदान में गवर्नमेंट कॉम्प्लेक्स में खेली जा रही है. जिस तरह से इस प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट किया जा रहा है tenniscricket.in के माध्यम से. ये देखिए बहुत ही साफ अमेजिंग ऑन द टॉस. यस तो रुक करेंगे क्या जबरदस्त गेंदबाज की सचिन लहाने ने. उनकी तारीफ करना चाहूंगा. अंतिम ओवर में महज उन्होंने 1 रन दी और 2 सफलता अर्जित की. बढ़िया मुकाबला, बढ़िया दर्शक. जिस टीम ने अब तक एक भी मुकाबला नहीं हारा है, मैंने पहले जिक्र किया था जगदम्बा क्रिकेटर्स ने अब तक 5 मुकाबले खेले, 5 के 5 जीते हैं और दीपक दादा प्रतिष्ठान
जागृति स्पोर्ट डोंबिवली टीम ने 4 मुकाबले खेले, पहला हारा, दूसरा टाई हुआ, तीसरा जीता, उसके बाद चौथा भी जीता। 5 पॉइंट से ये टीम आगे बढ़ी थी। देखना ये जीत का सिलसिला जगदंबा क्रिकेटर्स फिर एक बार कायम रख पाएगी या फिर इसमें कुछ बदलाव देखने को मिल पाएंगे। सभी दर्शकों का मैं मचिंद्र पाटिल इस प्रतियोगिता में स्वागत करता हूं। हमारे साथ जुड़ चुके मनीष जी पाटिल, प्रसाद सर और हमारे नाइक सर, इनका भी स्वागत करना चाहेंगे। 4 अंपायर, 4 कमेंटेटर, हमारे स्कोरर विराज का भी, विराज तेंदुलकर एक बहुत ही बेहतरीन स्कोरिंग की भूमिका अदा करते हुए उनका भी स्वागत करेंगे। हमारे साथ डीजे की भूमिका अदा करते हुए धीरज, उनका भी स्वागत करना चाहेंगे। और टेनिस क्रिकेट की गौरव सावंत की ये पूरी टीम, संतोष नानेकर भी हमारे बीच मौजूद है, उनका भी स्वागत करेंगे और रुख करेंगे मैदान की तरफ। अरबिक छोटी मैदान पर पहुंचती हुई करण धुले, मैन फ्रॉम जोइली बदलापुर, और दूसरे बल्लेबाज केतन म्हात्रे, मैन फ्रॉम वाकलन। ऐसे 2 नामी बल्लेबाज मैदान पर आते हुए। प्रसाद जी, पहला मुकाबला काफी शानदार हुआ, इसी तरह से मुकाबले चल रहे हैं क्योंकि आज के मुकाबले दिलों को धड़काने वाले होंगे, आपको सांसों को रुका जाएगा। आज की नई सुबह, नई उम्मीद, नई अरमान लेकर ये टीमें इस मैदान के बाद जीत का सपना सजाते हुए दोनों टीमें यहाँ पर पहुंच चुके, दोनों का स्वागत करना चाहेंगे। देखना ये लाजमी होगा कि जगदंबा क्रिकेटर्स अपना जीत का सिलसिला बरकरार रख पाएगी या फिर जिस टीम ने इस टीम को चेयर अप किया था उनको शिकस्त देने का मौका मिलेगा या नहीं है। दीपक दादा प्रतिष्ठान जागृति स्पोर्ट डोंबिवली के हमारे अरविंद म्हात्रे और महेंद्र म्हात्रे भी यहाँ पर मौजूद है, राहुल जी भी मौजूद है। स्वागत है आपका इस वेलकम टू गोवा। अरविंद वत्रे काका हमारे साथ है, स्वागत है आपका। रुक करके मैदान के ऊपर 58 रन बनाकर 59 का लक्ष्य। यह मुकाबला काफी बड़ा होगा, आज के प्रतियोगिता का तीसरा मुकाबला। पिछले 2 मुकाबले काफी शानदार रहे, ये मुकाबला भी अच्छा हो हम कामना करते हैं। गेंदबाजी में मयूर वाघमारे, मैन फ्रॉम देवत पनवेल से बिलोंग करने वाले खिलाड़ी, और ये मुकाबला काफी बड़ा होगा। दोनों टीमों में बतौर हम देख पाते हैं कि ग्रामीण के कई खिलाड़ी यहाँ पर बिलोंग करते हुए और मुकाबले को आगाज होता हुआ। पहली गेंद, बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, P1 का शानदार इस्तेमाल करते हुए खिलाड़ी वो इस गति से गेंद का पीछा करते हुए, लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद है। एंड वी आर वेटिंग फॉर अंपायर डिसीजन। व्हाट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम केतन म्हात्रे, और दैट्स 6। Look at the action replay. High, and out of park. That's a 6. Magnificent stroke. केतन म्हात्रे पिछले मुकाबले में 33 रन की शानदार बल्लेबाज की थी। 2 मुकाबले में कुछ खासा नहीं किया था केतन ने, लेकिन तीसरे मुकाबले से जो पिकअप उनको मिला वो शानदार रहा। वेलकम टू गोवा, स्वागत किया मयूर का। मयूर की अच्छी नामी गेंदबाजी किस तरह से वापसी करेंगे। ये देखिए क्रॉस बैट स्ट्रोक, शॉट का सिलेक्शन इस बार थोड़ा सा खराब था, अपने आप से नाराज हुए, फुटवर्क का कोई भी इस्तेमाल नहीं। इस समय गेंद को वो स्क्वायर ऑफ द विकेट खेलना चाहते थे क्योंकि शॉर्ट पॉइंट और शॉर्ट कवर को हम देख पाएंगे सर्कल के दायरे के अंदर है, वो पूरा एरिया खाली है, उस एरिया को खेलने की तमन्ना थी। उनके सपने को बीट के यहाँ पर एक तेरी एक मेरी बनाते हुए इस मुकाबले में एक आगे बढ़ता हुआ मुकाबला। इस मरतबा व्हाट अ शॉट, अमेजिंग टाइमिंग, जस्ट 1 माउस ओवर द रॉप, दैट्स अ 4 रन्स। पहला छक्का लगाया लॉन्ग ऑन के ऊपर से और दूसरा चौका पर बैकवर्ड पॉइंट के रीजन से। ये बल्लेबाज मैदान पे चारों तरफ खेलने की क्षमता रखते हैं। 19 बाइक, 4 4 व्हीलर और हाल ही में नेशनल ब्लैक चैंपियनशिप की सबसे बड़ी मैदान के ऊपर केतन म्हात्रे आग का गोला इस मैदान के ऊपर कहर मचाता हुआ और गेंद सीमा पर एक्स्ट्रा कवर को चीरते हुए सीधा 4 रन। प्रीमियर लीग की यहाँ पर धुन बजती हुई, स्वागत है आपका। ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, सोचा समझा और फ्लाई हुई गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन पहुंच से बाहर गेंद, दैट्स अ सुपर 6।
को अपने खेमे रखा, समझदार क्रिकेट। एक ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर है 21 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। व्हाट अ ब्लेजिंग स्टार्ट फ्रॉम द केतन मात्रे, ही इज ऑन द फायर। मैदान के चारों तरफ रन बनाने की क्षमता रखने वाले ये बल्लेबाज इस मैदान के ऊपर। पहला छक्का लॉन्ग ऑन पर, दूसरा चौका पॉइंट पर, दूसरा छक्का बैकवर्ड्स के रीजन में और एक चौका आपने देखा कि स्लीपर कवर के रीजन में। फैंटास्टिक बैटिंग परफॉर्मेंस। एक ऐसे बल्लेबाज है मनीष जी, मैदान पर जाते आंधी तूफान के साथ मैदान पर जाते और मैदान पर वो तबाही तूफान मचा देते जिस तूफान को थमाना किसी भी गेंदबाज के लिए मुश्किल बल्कि नामुमकिन बन रहा है। क्या कहोगे? 21 रन एक ओवर के समाप्ति के बाद बिना किसी विकेट के नुकसान पर। मला एकच गाणं नक्कीच मी डीजे बद्दल देखील तेच सांगेन की दाखवून दिलं केतन मात्रेने, आ देखे जरा किसमें कितना दम। पहिल्या डावामध्ये मात्र दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली होती, पण मात्र त्याला तोड देताना चांगली सुरुवात केतन मात्रेची। 21 धावांवर खेळतोय आणि सांघिक धावसंख्या आहे दीपक दादा प्रतिष्ठान टीमची 21 धावा। क्या बात है, मुझे वो याद आया रजनीकांत का फिल्म का वो डायलॉग था, हिला डाला, और बिल्कुल हिला डाला मैदान के ऊपर। 21 रन टीम का स्कोर। पारी का दूसरा और प्रगति पर मजा आएगा। जिस टीम ने एक भी अब तक मुकाबला नहीं हारा है उस टीम से ये फाइट। अच्छी गेंदबाजी केतन मात्रे को चकमा देना इतना आसान नहीं है। आंखों पर बिल्कुल निगाह काफी रखी थी शॉट के अंत तक, लेकिन नहीं करवट पाए और 7 गेंद पिछले 9 से खड़े थे। अब मौका मिलेगा यहाँ पर करण धुले को। ये पहचान है बदलापुर की। करण धुले एक अच्छे ऑर्गेनाइजर की भूमिका में हमने अक्सर उन्हें देखा है, आज अच्छे बल्लेबाज की भूमिका में हम देखना चाहेंगे उनकी टीम के द्वारा। टीम का स्कोर 7 गेंदों का इस्तेमाल किया, 22 रन। 22 के ऊपर खेल रहे केतन मात्रे। जिस जुनून से उन्होंने पारी को आगे बढ़ाया उस जुनून से यदि बल्लेबाजी करेंगे तो मुकाबले को 3 या 4 ओवर में अंजाम दे सकते हैं, इतनी क्षमता। लेकिन गेंदबाजी में मुख्तार कादरी आते हुए गोवा से बिलोंग करने वाले खिलाड़ी। व्हाट अ शॉट, झोंक दिया अपने आपको शॉट के, लाजवाब शॉट, अमेजिंग एंड मैग्निफिसेंट स्ट्रोक। दैट्स अ 4 रन्स। Great footwork, magnificent footwork. Footwork looks brilliant. Shot look classical timing. He's just showing his class. What a fantastic shot. That's a 4 runs. Unbelievable cricket. क्या शॉट लगाया जा रहे हैं। आखिरी ओवर में रन नहीं बने, इसका भुगतान करना होगा। ये देखिए फिर एक बार उसी अंदाज में खेलने की कोशिश थी, लेकिन इस बार ठीक से कन्वर्ट नहीं कर पाए। गेंदबाजी में परिवर्तन, लंबाई को कम किया, गति को भी कम मिश्रित करते हुए 1 रन का इजाफा होता हुआ। अच्छी क्रिकेट दोनों बल्लेबाज के बीच हम देख पा रहे हैं। अच्छा तालमेल है, अच्छी बॉन्डिंग भी देखने को मिल रहे हैं। करण धुले देखिए किस प्रकार से यहाँ पर ट्रायल करते हुए टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ। हवा से भी तेज और विराज हमें बताते हुए 27 रन टीम का स्कोर। हवा रुक गई है लेकिन स्कोरबोर्ड नहीं रुक पा रहे मैदान के ऊपर। एक जबरदस्त शुरुआत करते हुए ओ फिर एक बार हल्के से स्टेयर किया इस गेंद को। खिलाड़ी वहां पर मौजूद है, जब तक गेंद को फील्ड करे समय तक बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा होता हुआ। जब भी कॉमेंट्री एंड के ओर से गेंदबाजी होती है तो बड़े शॉट काफी कम देखे हमने पिछले 3 दिनों में मनीष जी, और यहाँ पर जब भी गेंदबाजी हाईवे एंड से होती है तो रन बनते हुए हमने देखे। टीम का स्कोर रुका हुआ। पहले ओवर में कुल मिलाकर आए 21 रन और दूसरे ओवर की पारी का शुरुआत किया गेंदबाजी में मुख्तार कादरी ने। अच्छी गेंदबाजी सटीक लाइन पर, एक चौका जरूर लगा था। अब समय शॉट ऑन पोल कारपेट के जरिए खेल को बैकलिप को नीचे रखते हुए खेल दिया इस गेंद को और 1 रन यहाँ पर बनते हुए। संतुलन रखा, बॉडी का अच्छा संतुलन था और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ। पिछले ओवर में हमने छक्के देखे थे, 2 छक्के 2 चौके देखे थे। अब इस ओवर में काफी कम नजर आ रहे। 1 चौका जरूर लगा और विराज हमें बताते हुए 29 रन टीम का स्कोर बिना किसी विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत, ग्रेट डिलीवरी ऑन साइड में खेलने की तमन्ना थी, एक बड़ा शॉट तब्दील करना चाहते थे, उनकी मंशा थी, लेकिन यहां से ओवर समाप्ति का ऐलान होता हुआ। एंड ऑफ द कपल ओवर्स, स्कोरबोर्ड मूव्स विद सिंगल अप टू 30 फॉर नो लॉस। 15 के अर्से से रन बने, 18 गेंदें, 29 की आवश्यकता। देखिए यहाँ पर स्क्रीन के ऊपर मनीष जी क्या कहेंगे। जियांट कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली होती, पण त्या स्ट्रेंथला तडा देण्यासारखी गोलंदाज अपेक्षित होता आणि ती गोलंदाजी केली आहे मुख्तार कादरीने। बघा 45 वर्षाहून जास्त त्यांचं वय आहे आणि अनुभवाचा परिपूर्ण वापर करून चतुर खेळाडू काय असतो ते मैदानात दाखवून दिलं। पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 21 आणि दुसऱ्या षटकाच्या नंतर धावा संख्या झाले बिनबाद 30।
बहुत बहुत शुक्रिया मनीष जी। 59 का लक्ष्य बड़ी इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। ऐसा लग रहा है कि इस मुकाबले को बड़ी आसानी के साथ जीत में तब्दील करना चाहते हैं। जिस टीम ने यहाँ पर जगदम्बा क्रिकेटर्स ने जीत का सिलसिला बरकरार रखे, 5 मुकाबले लगातार जीतने के बाद उनकी यह तमन्ना है कि इस मुकाबले को जीतकर ऊंची उड़ान भरे, लेकिन उनके सपनों को क्या पूरा कर पाएंगे, क्योंकि केतन ने शानदार बल्लेबाज की, उनका साथ निभाया पर करण दुले ने, और करण दुले खेल रहे 6 पर और केतन मात्रे खेल रहे 2 चौके 2 छक्के लगाकर तकरीबन 23 रनों के ऊपर। शानदार साझेदारी दोनों के बीच में, जो साझेदारी हमने देखी थी ना इंदुलकर और भोसले के बीच में, उसी साझेदारी को तोड़ते हुए, क्योंकि वो साझेदारी भी लंबी रही थी, 50 से भी ज्यादा रन बने थे वो साझेदारी में। नए ओवर की शुरुआत और विकेट धीरज बोहिर आते हुए, मैन फ्रॉम धारावी नई मुंबई से बिलोंग करने वाले गेंदबाज, तेज तरार गेंदबाज के लिए जाने जाते गेंदबाज, क्रीज का इस्तेमाल करना बहुत अति से जानते हैं। जिस तरह से वो रनअप में अपना बैलेंस में फॉलो थ्रू अच्छा रखते हैं ना, ये देखने लायक होता है। वही खिलाड़ी केतन सेकंड पर 23 रन की शानदार पारी खेलते हुए, आपकी बार अटैकिंग शॉट बनाते हुए गेंद जा रही है, फिर एक बार मिडल के ऊपर खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन जब तक गेंद को कलेक्ट करे थोड़ा सा दबाव था, कितना दबाव के यहाँ पर देयर इज अ लॉट ऑफ प्रेशर ऑन फील्डर, गेंदबाज के ऊपर भी प्रेशर बरकरार किया है और टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ। पारी का तीसरा ओवर प्रगति पर और टीम का स्कोर पहुंच चुका है 32 यानी कि 32 के ऊपर पहुंचता हुआ। अच्छा क्रिकेट, कई दर्शक यूट्यूब के जरिए इस मैच के लिए लुत्फ उठा रहे हैं। मैं स्वागत करता हूं मचिंद्र पाटिल रोहिंजन गांव से, आपका सभी का स्वागत, वेलकम टू गोवा। गेंद को छोड़ दिया, जानते हैं केतन इस गेंद से कोई छेड़खानी नहीं की, जानते हैं यहाँ से वाइड मिल सकता है अतिरिक्त रन, जिसे कहते हैं कि बिना पायल बजे घुंघरू, यानी बिना मेहनत रन बनते, यहाँ पर 1 रन का इजाफा होता हुआ। अंतिम ओवर में रन नहीं बने जगदम्बा क्रिकेटर्स के, ओनली 1 ही रन बनाया था और लहाने ने किया, गेंदबाज की थी वहां पर। इस बीच गेंद आपकी बार, बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, खिलाड़ी वहां पर मौजूद के पहुंच से बाहर गेंद, और क्या क्लास दिखाती वहां पर। यह है केतन का ब्रांडेड शॉट, दैट्स अ 6। जहाँ देखिए जरा किसमें कितना दम है, बल्लेबाज में तो बहुत दम है, लेकिन गेंदबाज के गेंद में गति ने जो बल्लेबाज को रोक सके। कमाल का मुकाबला, ओ कितनी ताकत का इस्तेमाल किया था, फिर एक बार वाइड का इजहार किया, माफ कीजिए इशारा किया अंपायर की ओर से, और यहाँ से भी मिलेगा 1 रन। बल्लेबाज बहुत सफल होते हैं पहले गेंद फेंकने से पहले, इसके लिए गेंदबाज दुविधा में होते, उलझन में होते कि किस प्रकार गेंदबाज करे, कहाँ पर गेंद को पिच करे, कहाँ पर टेक ऑफ करे, ये बहुत बड़ी उलझन है गेंदबाज के पास। और ये केतन फिर एक बार सेकंड पर, ओ ग्रेट डिलीवरी, क्रॉस बैटर स्ट्रोक, बहुत पहले खेल चुके थे, देरी से आई हुई गेंद थी। एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। टीम का रुकावट स्कोर पर का 30 रन प्रगति पर है, 40 रन टीम का स्कोर, जीत के लिए 59 रनों का लक्ष्य यहाँ पर, और इस लक्ष्य का पीछा करती हुई टीम और विकेट। ओ फिर एक बार हल्के से गेंद को स्टेयर के यहाँ पर खिलाड़ी वहां पर मौजूद, पॉइंट से आते हुए, जब तक गेंद को फिल करे समय तक बल्लेबाज यहाँ पहुंचेंगे ले केतन मात्रे, डेंजर एंड फिंगर गोज बाय अंपायर, यस इज गॉन, बिग विकेट, यस मिशन फतेह, और लौटना होगा केतन मात्रे को, फिंगर गोज बाय अंपायर, नो डाउट अंपायर का इशारा पर हो चुका है, और लौटना होगा केतन मात्रे को। ये देखिए एक्शन रिप्ले काफी साफ सुथरा, इससे लग रहा है कि ये प्रतियोगिता स्टार स्पोर्ट्स के चैनल पर दिखाई जा रही है। ये देखिए कैमरा वर्क, ब्यूटीफुल कैमरा वर्क, यस ये देखिए, यस इज गॉन, नो डाउट, हवा में बल्ला है, ग्राउंडिंग किया था बैट को, लेकिन हवा में बल्ला, और अंपायर की हम तारीफ करना चाहेंगे, कितनी पैनी निगाह से देख रहे इस प्रतियोगिता को अंजाम देते हुए ये पूरे 4 अंपायर, बहुत ही शानदार पहरेदारी।
केतन माथे इसकी सिंगल लिया, लौटना होगा केतन को। 31 रनों की शानदार धुआंधार पारी खेली। 31 रनों की शानदार पारी खेलने के बाद नए बल्लेबाज मैदान पर आते हुए हरीश मिरकुटे, जिनको बुलाया गया दहागांव कल्याण से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी। रिवर्स के जरिए खेलने की कोई तमन्ना थी उनकी, लेकिन यहाँ पर अच्छी वापसी। डॉट गेंद की समाप्ति हुई। ऐलान हुआ अंपायर की ओर से तीसरे ओवर का समापन होता हुआ और टीम का स्कोर 41 यहाँ पर जीत के लिए 59 का लक्ष्य और टीम का स्कोर यहाँ पर 41। अब समीकरण बनेगा 12 गेंदे और जीत के लिए 18 रनों की आवश्यकता। येण्याचा 88 केला गेला आणि धावांची सुरुवात केतन परतला। आता गरज आहे 12 बॉल्स मध्ये 18 धावांची। दीपक दादा प्रतिष्ठान जागृत स्पोर्ट्स डोंबिवली संघाला विजयासाठी ऑल द बेस्ट दोनों संघांना। यह साहब आगा खेल का असली मजा, क्योंकि मुकाबला अंतिम चरण में आता हुआ सब कुछ अच्छा चल रहा था। रिस्की सिंगल ले केतन ने और 31 रन के उनके पारी का अंत होने के बाद ये मुकाबला अब काफी रोमांच में आता हुआ। दोपहर के करीब 12:40 आप देख पा रहे हैं मुकाबला एक बड़ा मुकाबले की तरफ दौड़ कर रहे हैं। अब 12 गेंदे जीत के लिए 18 की आवश्यकता। विकी भोयर मैन फ्रॉम धाराब है, एक शातिर गेंदबाज स्टैक पर है करण धुले। ओ ग्रेट डिलीवरी, आंखों से यहाँ पर ओझल होती हुई गेंद, यानी कि पलक झपकते गेंद निकल चुकी है। ग्रेट डिलीवरी, इसीलिए तो प्रसाद सर हमने कहा था कि इस मैदान के ऊपर कल खिलाड़ी हेलमेट पहनकर विकेट कीपिंग कर रहे थे। ये है दरार, ये धारावी के खिलाड़ी और क्या तेज तरार गेंदबाज करते हुए कमाल की गेंदबाजी। वक्त बदल रहा है, समीकरण बदल रहा है। 11 गेंदे जीत के लिए 18 की आवश्यकता। दो महान खिलाड़ी एक दूसरे के सामने। राउंड विकेट ड्राइव कैच गेंद को खिलाड़ी मौजूद है, टन किया आपने, मोड़ दिया कलाई को। यहां से मिलेगा मैच एक ही रन, एक रन से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। अब जीत के लिए समीकरण बनेगा 10 गेंदे, अब 17 रन की आवश्यकता। ये मुकाबला देखते देखते अंतिम चरण में जिस प्रकार से केतन खेल रहे थे, ऐसा लगा कि मुकाबला 3 या 4 ओवर में करवट बदल देगा, लेकिन क्या वापसी की गेंदबाजी में धीरज भोयर ने और उसके बाद अपनी जिम्मेदार को निभाते हुए विकी भोयर, क्या विकी भोयर इस बल्लेबाज को रुकाने में सक्षम हो गए। अब बल्लेबाजी में आते हुए हरीश मिरकुटे, दहागांव कल्याण से बिलोंग कर खिलाड़ी, आज उनको यहाँ पर मौका दिया गया खेलने के लिए। मजा आएगा खेल का। 10 गेंदे 17 रन की आवश्यकता। आज देखिए जरा किसमें कितना दम है। ओ केवल दिशा दिया पर, समझदारी क्रिकेट, व्हाट अ शॉट, द बॉल इज ट्रैवलिंग टूवर्ड्स बैकवर्ड्स करेक्ट, दैट्स अ 4 रन्स, मैग्निफिसेंट स्ट्रोक। DJ Pamya in the mix. बोलतो कडक बेधडक, बोलतो कडक बेधडक, थैंक यू। 9 गेंदे 13 की आवश्यकता। कहां का शॉट कहां बना दिया पर, बहुत ही शानदार शॉट। आपकी बार फिर एक बार वापसी न करे, वो नाम ही क्या है विकी भोयर का। वापसी करने की क्षमता रखने वाले ये खिलाड़ी, कई साल इस खिलाड़ी ने सरहद पार कर भी अपना जलवा दिखाया, देश विदेश में जलवा दिखाया। अब गोवा में उनका जलवा दिखाते हुए, गोवा समुंदर है और समुंदर में आग लगाने वाली ये गेंदबाजी मैदान के ऊपर। 8 गेंदे 13 रन की आवश्यकता। मुकाबला उफान पर और जिस दर से मुकाबला आगे बढ़ रहा है, मजा आ रहा है मुकाबले में। ये देखिए फिर एक बार ताकतवर शॉट, अटैकिंग शॉट, व्हाट अ क्लास, what a classical timing, that's a 4 runs. करारा शॉट, क्या जबरदस्त करारा शॉट था पर फुटबॉल जुबलीने शॉट लो क्लास, क्लासिकल टाइमिंग और गेंद मानो इस बाउंड्री लाइन को आग लगाती निकल रही है यहाँ पर। प्रसाद जी हमेशा कहते हैं यहाँ पर। तो टीम का स्कोर 7 गेंदे 9 की आवश्यकता। आग तो मैदान पर लग रही है, मजा आ रहा है। और ये देखिए व्हाट अ शॉट, व्हाट अ क्लास, व्हाट अ फुटवर्क, व्हाट अ बैलेंस, एक्सीलेंट स्ट्रोक। और यहां से मिलेगा दूसरे की तमन्ना, ये देखिए तीसरे की तमन्ना, लेकिन नहीं पूरी कर पाए और यहां से मिलेगा मैच एक ही रन। अब मुकाबले का दौर बदल चुका है। बची हुई गेंदे 6 और जीत के लिए समीकरण बन रहा है 8 रन की आवश्यकता।
दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला, दिमाग को शून्य करने वाला मुकाबला और मैदान में आग लगाने वाला ये कश्मकश मुकाबला। इसे कहते हैं फाइट, इसे कहते हैं मुकाबला, इसे कहते हैं कड़ी टक्कर मैदान के ऊपर। 6 गेंदें जीत के लिए 8 रन की आवश्यकता। इक्विलेशन ऑन स्क्रीन बोर्ड, नीड 8 रन फ्रॉम 6 डिलीवरी। हु विल बी विनर? वी आर सो एक्साइटिंग, क्योंकि जिस टीम ने एक भी मुकाबला अब तक हारा नहीं है, क्या वो मुकाबला जीत पाएगी? यानी कि जगदम्बा की हम बात कर रहे हैं, जगदम्बा क्रिकेटर्स जिनको हार कभी भी मंजूर नहीं है। लेकिन दूसरी तरफ हम देख पा रहे हैं दीपक दादा प्रतिष्ठान, जागृति स्पोर्ट डोंबिवली, इनमें भी जीत की क्षमता हमेशा रखने वाले खिलाड़ी है। आज देखिए जरा किसमें कितना दम है। दोपहर की कड़ी धूप और कड़ी धूप में एसपीएल में मानो आग लगाई इन दोनों बल्लेबाजों में। क्या समय रहते हुए गेंदबाज बल्लेबाज को रुका पाएंगे, या समय जिस सुनिश्चित जीत की कामना की है बल्लेबाजों ने, क्या वो इस मुकाबले को जीत पाएंगे? झंझोर कर रख दिया इस मुकाबले ने, पैरों तले जमीन खिसक गई। केतन मात्र बल्लेबाजी कर रहे थे, ऐसे लगा कि मुकाबला एक तरफा होगा, लेकिन क्या उसके बाद वापसी की। मैं तारीफ करूंगा विकी बोयर की, तारीफ करूंगा मैं धीरज बोयर की। अब विनोद विल्सन गेंदबाजी में आते हुए जबरदस्त जबरदस्त खेल मैदान के ऊपर। करण दुले अभी भी मैदान के ऊपर है, जो आरंभिक बल्लेबाज बनकर मैदान पर गए, सेट हुए। और अभी बल्लेबाज की बात करेंगे हरीश मिरकुटे, क्लास दिखाते हुए उन्होंने 2 चौके लगाए, 1 सिंगल बनाए, 9 रन का योगदान उन्होंने भी दिया अपने टीम के लिए। अब इस मुकाबले की गरिमा और बढ़ती हुई, 6 गेंदें 8 रन की आवश्यकता। बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, बड़ी प्रतियोगिता। आपकी बार फुल टॉस, सिर बार दिशा दी गेंद को कलाई के दायरे मोड़ दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद है, पूरा क्या दूसरे की कोशिश, क्या पूरे कर पाएंगे रन? ओह ही हैज बीन वेरी लकी, ही हैज बीन वेरी लकी दिस टाइम लकीली। और यहां से मिलेंगे 2 रन। भाग मिल्खा भाग, मानो मैदान के ऊपर मिल्खा सिंह भाग रहा है। जिस तरह से डिस्कवरी चैनल पर हम देख पाते हैं, जिस तरह से हिरन का पीछा जब शेर करता है तो जान बचाने के लिए भागते हैं, और इस मुकाबले को बचाने के लिए ये बल्लेबाज भाग रहे हैं। मजा आ रहा है मुकाबले में। 5 गेंदें 6 रन की आवश्यकता। क्या प्रसाद मुकाबला, इसे कहते हैं पैसा वसूल मुकाबला। जो दर्शक यदि ड्राइविंग कर रहे, कार चला रहे, तो रुकाइए कार को, क्योंकि कुछ भी बन सकता है। मुकाबला शांति से देखिए, क्योंकि झंझोर कर रख दिया इस मुकाबले ने सभी को। 5 गेंदें 6 रन की आवश्यकता। और ये देखिए अलग एक्सपेरिमेंट करने की कोशिश, और अंपायर बिल्कुल नाखुश है इस गेंद से। तो यहाँ पर अनलीगल डिलीवरी, और यहां से मिलेगा 1 रन। दबाव थोड़ा सा बरकरार है गेंदबाज के ऊपर। 5 गेंदें और जीत के लिए 5 रन की आवश्यकता। क्या मुकाबला पर, किसने सोचा था? केतन ने पहले में 21 रन बनाए थे अकेले ने, तब ऐसा लगा कि मुकाबला एक तरफा हुआ, लेकिन मुकाबला जीत की दस्तक दोनों के दरवाजे पर दे रहा है। आपकी बार बैकफुट पर जाकर स्क्वायर करना चाहते थे, पहले फ्रंट फुट पर गए, उसके बाद बैकफुट पर आए। ही वाज इन डायलेमा, और यहां से डॉट गेंद की समाप्ति बता रही है। 4 गेंदें 5 रन की आवश्यकता। क्या जगदम्बा टीम अपना जीत का सिलसिला यूं ही बरकरार रखेगी, या फिर दीपक दादा आज के दिन में पहला मुकाबला जीतकर 2 पॉइंट लेकर ऊंची उड़ान भर पाएंगे? जीत के लिए समीकरण बन रहा, 4 गेंदें और जीत के लिए 5 रन की आवश्यकता। और ये देखिए स्वीप करने की कोशिश थी, लेकिन डायरेक्ट हिट कर देंगे या नहीं, क्योंकि बैकअप के लिए कोई भी खिलाड़ी नहीं था, जोखिम नहीं लेना चाहते थे यहाँ पर। और यहां से मिलेगा लेग पास के रूप में 1 रन। रन कैसी भी आए, रनों का आना बेहद जरूरी है। आप 3 गेंदें 4 रन की आवश्यकता। क्या मुकाबला यहाँ पर। जो दर्शक बैठे थे वो खड़े हो चुके हैं, क्योंकि रोम तक खड़े हो चुके हैं, और दोपहर के कड़ी धूप में वहां मैदान पर आग लगती हुई। फायर ब्रिगेड को कभी भी कॉल किया जा सकता है, 101 को डायल करना है, क्योंकि फायर आग लग चुके मैदान के ऊपर। मजा आ रहा है मुकाबले में। कई दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। स्वागत है सभी का गोवा में, स्वागत है आपका। वेलकम टू गोवा। यू आर वॉचिंग एसपीएल सीजन 16। This tournament has completed its successfully 15 years and season 16. Welcome to Goa. जीत के लिए समीकरण बन रहा है। 3 गेंदें और 4 रन की आवश्यकता। जबरदस्त गेंदबाजी, उससे भी शानदार बल्लेबाजी, और उससे भी बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा हम देख पा रहे हैं। मजा आ रहा है मुकाबले में। इस बार फुल टॉस, लेकिन दिशा दी गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, आती हुई कवर से जब तक गेंद को फील करे, लॉट ऑफ प्रेशर, लॉट ऑफ प्रेशर, देयर इज अ लॉट ऑफ प्रेशर। और यहां से मिलेंगे 2 रन। अब समीकरण बनेगा 2 गेंदें और 2 रन की आवश्यकता। कल का वो मुकाबला हमारे आंखों के सामने बिल्कुल ओझल नहीं हो पा रहा है, वैसे अंदाज में मुकाबला चल रहा है। क्या मुकाबला हुआ था कल सार्थक रायगढ़ और वास्को के बीच में, और उन यादों को ताजा करता हुआ ये मुकाबला। अब देखिए किसमें कितना दम है। क्या बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी होंगे, और यहां से मिलेगा मैच। 1 रन, दूसरे की कोशिश, क्या होगा ये रन पूरा, ये होगी जीत की रन या नहीं? अंपायर की ओर को देखा जरूर अंपायर से, लेकिन अंपायर ने कहा कि नॉट आउट। और यहां से जीत, यहां से जीत,
ये है खौफनाक जीत और जो जीत का सिलसिला जगदम्बा का था उसे यहाँ पर ब्रेक लगा दिया और दीपक दादा प्रतिष्ठान जागृति स्पोर्ट डोंबिवली यहाँ पर ये जीत चुके हैं मुकाबला। जीत की बधाई। समाज कार्य करतोय भल नेता यो आमचा पावरफुल अरे दिन दुबल्याना घर चालू ना पाहिजे सार त्याने दिलं साऱ्यांचा आवडता समाजसेवक साऱ्यांचा आवडता समाजसेवक त्याला सलाम लाखात